रात्रीचा 7:12. So, your coffee. Enjoy. संचिता, थँक्यू. थँक्यू. सुट्टीचा काय उपयोग? काम संपतच नाहीत, नाही का? आज काम करण्यासाठी सुट्टी घेतलीये मी. काय काम तर करावंच लागणार. घरी अजिबात काम नाही होत. मी तर विचार केलाय आज इथंच नाईट मारते. पण एक प्रॉब्लेम आहे, तुझं कॅफे सुरू नसतो ना यार. एक्झॅक्टली. पण योगिता, माझा प्रॉब्लेम आहे तसा ह्या सिटीमध्ये किती जणांचा प्रॉब्लेम असेल ग. सो त्यामुळे ना तू जरा विचार कर, हा कॅफे उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा. अगं पण 11 पर्यंतच लिमिट असते. हा मग 11 पर्यंत सुरू ठेव. अगं संचिता, असे खूप जण आहेत ज्यांना ना उशिरापर्यंत काम करायचं असतं. पण आपल्याला पण घरी जायचं असतं ना. घरी गेल्यावर परत स्वयंपाक वगैरे किती कामं असतात. आणि दिवसा काम करूनच मी वाळून गेलोय. तुम्ही रात्रीचा लावा आमचा बी कार्यक्रम. इट्स टू हेक्टिक. दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. हो ना अलेक्झांडर? हो का अलेक्झांडर? नो नो, ऍक्च्युली नॉट. योगिता मॅम म्हणत असतील तर करूया संध्याकाळचं पण. आय हॅव नो प्रॉब्लेम. नाही, आपण कॅफे रात्रीपर्यंत चालू नाही ठेवणार आहोत. सो तो ऑप्शन ड्रॉप करा. ओके. हॅलो, हा बोल रे. जेवलास का तू? हां, तू एक काम कर, तू डायरेक्ट घरी जा. हां, संचिता किंवा आदित्य दादा आहेत तिकडे. हां, ते तुझी काळजी घेतील. मी कॅफे बंद करून येईन, मग आपण तिकडेच भेटू. हां, आणि अजिबात त्रास द्यायचा नाही. हां, मी आत्ताच सांगते. नक्की. हां, ठीक आहे, बाय. योगिता, कोण येणार आहे? विराज. कोण विराज? एकदा येऊन गेला का नाही की परत विचारणार पण नाही तुम्ही हु इज विराज. असं काय करतो तो? आल्यावर तुम्हीच सांगाल काय करतो ते. अरे बापरे, मला भीती वाटते आता. कळेल तुला. घे कॉफी घे. येस. चेटकीन राजकन्येला घेऊन आकाशात फुर उडून जाते, हसते. थोडा बेस. यार, घाबरले ना मी. खरंच घाबरलीस? हो. म्हणजे माझा रौद्र रस एकदम परफेक्ट झालाय आता. मॅड. तू आतबाहेर काय करतेस? अरे बेल वाजवते कोणीतरी आणि दार उघडलं की कोणीच नाहीये. मला पण आवाज आला एक. आला ना? हा, एक सेकंड थांब. काय? आतमध्ये जा आणि दार लाव. म्हणजे? दार लाव, दार लाव. लाव लाव, कडी लाव. आधी काय ऍक्टर, आली का मज्जा? हा कोण आहे? विराज. विराज म्हणजे? अगं मीच तो, योगिताचा लहान भाऊ. ओ, माय सेल्फ विराज. माय सेल्फ संचिता. का सांभाळून, लहान आहे पण खूप मोठ्याने फुटतो. गप रे. तेवढी बॅग. अरे बापरे. तू आत ये ना. ये प्लीज कम, हॅव अ सीट. योगिता ताई बोलली होती तुझ्याविषयी. अगं पण तू अशी उभी का? बस की, आपलंच घर आहे. शाळेत नाकारलं का तुला? आयुष्यभरात सामान घेऊन आलायस. काय ऍक्टर,
अहो पाहुणे आलेत घरी, पाणी बिनी. आधी विराज, आदित्य मोठा आहे ना तुझ्यापेक्षा? असं बोलतात का मोठ्यांशी? काय मोठा, फक्त शरीराने मोठा आहे, वरचा क्रॅक आहे तिचं. अरे असं बोलू नये. हा मैत्रीत चालायचं तेवढं. अच्छा, मित्र आहे का तुझा? हा मित्रच आहे. काय ना आधी राहून गेलो इथं. अच्छा. तो शेफ अलेक्झांडर, हा. सिद्धार्थ डॉक्टर, दौलत द बिल्डर आणि ऍक्टर, सगळे मित्रच आहेत आपले. नाही तरीच अलेक्झांडर काल तुझं कौतुक करतच होता. कौतुक कौतुक नसेल करत, चाबर बोलला असेल काहीतरी. चाबर? काय ना जरा मागची मिस्टेक झाली होती माझ्याकडून. कसली मिस्टेक? आणि हा ते नंतर सांगतो. 2 दिवस इथंच आहे मी, आता जरा आराम करतो. ओ प्लीज. आदित्य, लय पाणी आणलं. लहानच ना बाळा अजून, म्हणून. आणि काय रे, काय मस्ती चालली तुझी? दरवाजाची बेल वाजून पळतोय. हे असले धंदे ना मी 10वीत करायचो. मी 8वीतच करतोय. ते जाऊ दे, कसं पकडलं यावेळेस? हा, हे सांगितलं होतं मागच्या वेळेस, चित्त की चाल बाज की नजर और आदित्य की रफ्तार पर कभी संदेह नहीं करते. नुसते डायलॉग मारत फिरतय, अजून तरी कुठल्या पिक्चर मध्ये दिसलं नाही. माझी ना वेळ वाईट आहे म्हणून बाळा. मी जेव्हा मोठा स्टार होईल ना, तेव्हा तूच तुझ्या मित्रांना सांगशील तो बॅनरवरचा फोटो आहे ना माझ्या आदित्य दादाचा आहे. शूटिंगला असतो. शूटिंगचं काय अट्रॅक्शन नाही राहिलं बघ. आमच्या स्कूलमध्ये महिन्यातून 2 वेळा शूटिंग होतात. 5-6 डायरेक्टर मित्र आहेत आपले. ये 5 गणीला काम मिळवून देतो. हा शांतराचं काय घेईल? कॅरमचा एक गेम खेळूया का? मला काम आहेत, मी जातो. आधी तो बोलतोय तर खेळ ना. अगं घाबरत ते मला, हारवतो म्हणून. हरवायचा काय संबंध इथे? जिंकायचा काय संबंध म्हण बावड्या. ओ, एवढा भारी खेळतोस का तू? ताई, कॅरम आणि फुटबॉल स्कूल कडून स्टेट लेवलला खेळून आलोय. वाव, बरं ठीक आहे, चल आपण खेळूयात. मला हरवून दाखवशील? हा, या घरात एवढी तू एकटीच बरी वाटती, हम्म. नाहीतर सगळे फुसकेच आहेत. चला चला खेळूया आपण. ताई, मी तसं राईटी हम्म. पण तुझ्यासोबत लेफ्टीने खेळतो. ओके. हा, तू जरा बरी खेळत असशील असं वाटतंय मला. हा. बाकीच्यांना करंगळीने हरवतो मी. बापरे. संचिता, हम्म. उठ आधी उठ. ओके. आता बघ याला कसा हरवतो. ए हिरची आहे, चल करंगईने खेळायचा आता. कसा हरवतो बघ तुला. हा बस आद्या. विराज, अगं मग बघ ना, तो कसं बोलतोय, मोठं झालेलं कळत नाही का त्याला? आधी बस आता. हे टाइमपास बंद करा आणि खेळून दाखव मला पहिले. करंगईने खेळायचं. बर, करंगळीनच. हे बक्षीस. बक्षीस? तुला केक्स आवडतात ना? हो. तर मी माझ्या स्वतःच्या पैशाने स्वतःसाठी खूप सारे केक्स आणलेत. ओ, ते सगळे तुझे. ओके. हा, कसं आहे, गेली का नाही? कसं वाटतंय? नाईस प्लेड विराज. हाय, केक्स. तेच आणायला चाललोय. हा, जा. सावकाश सावकाश. तू बोर्डिंग मध्ये असतोस ना? तिकडे फोन्सला परमिशन आहे? त्याचा वेगळा किस्सा आहे, सांगतो नंतर. ओके. हा हॅलो ताई, मी येतोय कॅफेवर, भूक लागली मला.
नाही नाही, तू नको येऊस इकडे, मी कोणाबरोबर तरी पाठवते खाणं. हां, इथे खूप काम आहे आज. अगं मी करतो की मदत तुला. आलो मी. नाही नाही, तू नको. ऍक्टर सोड की तेवढं. नोकर का तुझा? ए ताई बघ ना, हा ऍक्टर कसा बोलतोय. नाही, ही संचिता एवढी चांगली आहे, मला ऍपल आणि केक दिलं. मी आणून दिले सगळं हे. बर मी नाही येत, तेवढे येताना 3 बर्गर घेऊन ये. हो ठीक आहे, आणते मी आणि लवकर येते. हां, बर बर. चला बाबा, मी जातो आराम करायला. थँक्यू ताई. थँक्यू ऍक्टर. बापरे. एक तरी उरलंय का? नाही. डॉक्टर दादा, हे जे आहे ते माकड आडच आहे ना? हा, काय रे, काय विचारतोय? ह्यो जो प्राणी झोपलाय ना, त्याचं माकड आड टेचायचंय. ढकलतोय कधी बसण्या? नको रे, अधू करशील बिचाऱ्याला. इंडस्ट्री मुकेल मोठ्या स्टारला. अरे ए डॉन, अरे कधी आला? डॉन फक्त संभाटा. ती मात्र खरे. लक्ष दे कोणाला पिन्नक मध्ये, आहे का नाही? तो संभाटा, विषय निघाले का तुमचे शाळेतले? हा, मागच्या वेळी आलो तेव्हा 6वीत होतो, आता 8वीत आहे, तरी बी तू त्याच इयरलायस, त्यामुळे मला नको सांगू. लय बोलू नको, नाहीतर रपकाळीन बघ इथेच. रपको, आमच्या स्कूलमध्ये कराटे क्लासेस चालू झालेत. नाही रे, तुझ्या माहितीसाठी सांगितलं. हो देत की, कळेल की तुला सामना झालं. डॉक्टर दादा, सॅनिटायझर आणि प्रोटीन पावडरचं मिक्सर पिणाऱ्याला काय त्रास होऊ शकतो? काय रे, काय विचारतोय? काय नाही, त्याच्या बाटलीत सॅनिटायझर मिक्स केलं होतं. अरे हळू हळू दवल्या. माझा कॉफीचा पॉट. काय झालं? आल्याला वात्रटपणा सुरू झाला तुझा? का करतोस रे असं? अगं मी काय केलंय? आमच्या सायन्सच्या मॅडमनी सांगितलेलं एक्सपेरिमेंट करून बघायला. करून बघितला, कुठला कलर होतोय ते. अरे पण बाळा, दादाला काही झालं असतं तर? कशाला काय होतं याला, एवढा डॉक्टर आहे की. आगाऊपणा करू नकोस विराज. योगिता ग, नाही, तू नको बाजू घेऊस त्याची. तुझा पण पॉट फोडला ना त्याने. या दौलतनी फोडलाय, यांनी काही नाही केलेलं. कळलं का ताई, माझ्यावर नाव घेते. अगं तू होतीस की तिथं, स्वतःच्या डोळ्यानं बघितलं तरी असं म्हणतेस होय? आणि तू जरा जास्तच बोलतोस असं वाटत नाहीये का तुला? प्रत्येक वेळेस उचापती करणं गरजेचंच आहे का? अगं मग मी काय करू? आल्यापासून म्हणतोय कॅफेवर येतो कॅफेवर येतो, नकोच म्हणतेस. घेऊन जा. मी कामात होते म्हणून. मला पण बोर झालं म्हणून केली थोडी गंमत. कसली गंमत? हा, आधी सॉरी म्हण सगळ्यांना, त्याशिवाय मी कॅफेवर नेणार नाही तुला. हे मी नाही म्हणणार. या ऍक्टर आल्याला भांडलंय माझ्याशी. येऊ दौलत त्या दौलतला त्रास द्यायचं म्हणून नव्हतं केलं असं. मी नाही काम करते, तुला नव्हतं कॅफेवरच नेते. इथे घरात राहिलास ना की काहीतरी उचापती करूनच राहणार. हा, मी पण येते कॅफेवरती, आपण मस्त गेम खेळू. ओके, कॅरम घेऊन जाऊ. येस, टेबलवर बसून खेळू. डन. नाही नाही, कॅरम नाही घेऊन जायचा. खाता खाता उगाच सोंगट्या लोकांच्या कॉफी तोडून नको. ए तुझ्यासारखं आहे वे, एकाच वर्गात 2-2 वेळा बसाय. विराज, योगिता, तसंही तो खरंच बोललाय. अगं लहान आहे तो, काय एवढा स्ट्रेस घेते? ठीक आहे. काय लहान आहे, 8वीतला घोडा आहे. डॉक्टर तुझ्या औषधात सॅनिटायझर टाकल ना, तेव्हा कळेल तुला. घोरताना गुडगुडे निघतील मग. सकाळपासून तुमच्या बुडबुड्या काढल्यात, त्याचं काय? आणि तू माझ्या पॉटचे पैसे भरून दे पहिला. नाही, पॉट काहीतरी गडबड आहे. मॅम, युअर ऑर्डर. ओ, न्यू शेफ. ए पोरा, टोपी दे माझी. गरम होतोय म्हणून काढून ठेवली तर लगेच घालून आलायस होय.
आणि शेफ कधी ऑर्डर घ्यायला येतो का? समाजानं बघितलं ना तर हाकलून देताल मला. गप रे अलेक्झांडर, किती क्यूट दिसतो तो एकतर. आणि आपण किती मजा केली ते सांग ना त्याला. असू दे ग ताई, आपल्यातल्या गोष्टी आपल्यातच राहू दे. बर चालेल, आपल्यातल्या गोष्टी आपल्यातच ठेवायच्या असतील तर तुला तुझ्या हाताने मला सँडविच बनवून द्यावं लागेल. चालेल? ओके. बघितलं का कसा आलाय बहिणीचा कॅफे म्हणून. सांगा, मला पण सांगा ना जोक काय झालं. अरे तू हर्षद बघ, तू पण लय हर्षद. लय भारी जोक आहे. थांब इकडं के. वा, एक नंबर दिसतो सर, एक नंबर. थँक्यू यार. खालीच बघायचं का? खाली मला बघायचं. सेल्फी काढून ठेव डवल्या. हा ईर्जाला सोडणार नाही आता. पुसून घे मूर्खा. धर पुसते. यारे पूर्ण जात नाही याच्याने, नवीन दे अजून. मला खेळायला स्टेथोस्कोप लागतोय, मी कॅफेवर घेऊन जातोय, संध्याकाळी माघारी देतो. डॉन विराज भाऊ मला खेळायला स्टेथोस्कोप लागतोय, मी कॅफेवर घेऊन चाललोय, संध्याकाळी माघारी देतो. मला खेळायला स्टेथोस्कोप लागतोय, मी कॅफेवर घेऊन जातो, संध्याकाळी माघारी देतो. डॉन विराज. ए यार, त्याला स्टेथोस्कोप म्हणतात. तोच घेऊन गेलाय. आता कसं वाटतंय? घर वाटतंय. आता कसं वाटतंय? घर वाटतंय. आता कसं वाटतंय? घर वाटतंय. आता कसं वाटतंय? वाटतंय. ए बस करा तुमचं, चला लवकर कॅफेवर गेलं पाहिजे. अरे यार, मी फर्स्ट इयरला टॉप 3 मध्ये आलेलो म्हणून मला मिळालं होतं स्टेथोस्कोप. चला लवकर, नाही तर तू खराब करू. कॅफेवर जाताय ना, मला एक लिपस्टिक द्या. मी त्या चेहऱ्यावर आता लिहिणार आहे. पंचित सुंदरी फिमेल असते ना, दुसरं काही तरी. उंदीर उंदीर. घुस खराब घुसला झाला. घुस पण चाल. ए तुमची बडबड बंद करा, चला लवकर कॅफेवर. चल 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 चल. चला गाडी काढ. गाडी काढ.